गेली बाबा निशी सासरी एकदाची. झालं पण लग्न लग्न किती ते घर कसं सुनं सुनं वाटतंय ग. फोन वाजतोय तुझं. हो ना. कुठे ठेवलंय ग? आठवतच नाही एवढ्या बॅगांमध्ये. आता इथे कसा शोधणार आहेस? नीट ठेवायचं ना रेखा. काय तू अगं ते पण? गडबडीत सुचलं का मला? मी टाकले पटापट सामानामध्ये. नमाचा फोन आहे. ठेव ना स्पीकरवर ठेव ना. हा नमा, पोचलात ना ग खांडेकरांकडे व्यवस्थित? गृहप्रवेश झाला का? हो. निशी कशी आहे ग? रडली नाही ना खूप? आणि काय ग तिचं स्वागत झालं ना चांगलं? नाही म्हणजे माप वगैरे ठेवलं होतं का त्यांनी? नाही, खांडेकर मोठी माणसं आहेत ग, आपल्यासारख्या रीतीभाती करतात की नाही माहिती नाही. नाही आणि तिचं स्वागत केलं ना म्हणजे ती खुश आहे की नाही तेवढं तरी सांग ग नमा. तुमचं झालं असेल तर मी बोलू का? काय चाललंय? अगं मग बोल ना, पटपट बोल. सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, पण एक छोटा प्रॉब्लेम झालाय. आता काय? अगं इथे निशिताईला ना उखाणा घ्यायला सांगतात, पण तिला उखाणाच आठवत नाहीये. एवढंच ना? घे ना मग, काय घड्यावर घडा. किती आउटडेटेड उखाणा सांगतेस ग? जरा काहीतरी बरा सुचव. अगं ते तुम्ही पाठ केलं होतं ते घे ना. तो नाही का, सजलं बेलसरेंचं घर, वाजली मंगलाष्टकांची धून, युवराज रावांचं नाव घेते खांडेकरांची सून. बरं बरं ठीक आहे, मी नंतर करते. थँक्यू, बाय. नमा बघ, ठेवला फोन. निशी कशी हे सुद्धा सांगितलं नाही, एवढी गाई आहे तिला. अगं चांगली असणार, तू कशाला काळजी करतेस उगाच? तुला बोलायला सोपं आहे ग. तुझ्या काव्याचं लग्न झालं ना की मग कळेल तुला मला आता काय वाटतंय ते. मुलगी सासरी गेली ना की काळजी वाटते ग तिची. मला कळतंय ग रेखा, पण एवढं प्रेम करणारे युवराजराव आहेत ना तिकडे. किती प्रेम करतात निशीवर ते बघ. त्या गुंडांनी एवढं मारलं त्यांना, तरी साखरपुड्याची अंगठी दिली नाही त्यांनी. खरंय ग, माझ्या निशीच्या ना मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई आहे. युवराज रावांसारखा नवरा मिळालाय तिला. खरंय, आणि यापुढे पण ते अशीच काळजी घेणार आहेत तिची. हा, फक्त हे बघून इतरांच्या अपेक्षा वाढायला नको. प्रत्येकाच्या नशिबात नसतं असं सुख, हो की नाही?